नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्या व संख्यांचे प्रकार यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न जे पोलीस भरती 2025 तसेच MPSC, PSI, STI, तलाठी, ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. मूळ संख्येवर आधारित काही आपण प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे. उत्तर आहे ऑप्शन बी 2. 2 हा सममूळ संख्या आहे. प्रश्न दुसरा, 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत. उत्तर आहे ऑप्शन बी 25. प्रश्न तिसरा, 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत. उत्तर आहे ऑप्शन सी 15. प्रश्न चौथा, 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. उत्तर आहे ऑप्शन बी 100. की आपण चेक करूया. 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 अधिक 23. ओके, 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज आपल्याला काढायचं आहे. तर 3 अधिक 9 म्हणजे 12, 12 आणि 7 19, 19 आणि 3 22, 22 आणि 1 23, 23 आणि 7 30, 30 आणि 5 35, 35 आणि 3 38, 38 आणि 2 40, 40ला 0, आजचा 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10 म्हणजे 100. ओके, उत्तर आहे ऑप्शन बी 100. प्रश्न पाचवा, 20 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. 20 ते 40 मधील मूळ संख्या 23 अधिक 29 अधिक 31 अधिक 37, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 20ला 0, आजचा 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 120. उत्तर आहे ऑप्शन बी 120. प्रश्न सहावा, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. उत्तर आहे ऑप्शन सी 1060. प्रश्न सातवा, 20 ते 40 पर्यंतच्या अशा कोणत्या मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या येते. 20 ते 40 मधील मूळ संख्या 23, 29, 31 आणि 37. अदलाबदल केल्यानंतरची संख्या 32 मूळ संख्या आहे का. नाही. अदलाबदल केल्यानंतरची संख्या 92 मूळ संख्या आहे का. नाही. अदलाबदल केल्यानंतरची संख्या 13 मूळ संख्या आहे का. आहे. अदलाबदल केल्यानंतरची संख्या 73 मूळ संख्या आहे का. आहे. म्हणजे 2 मूळ संख्या आहेत, 31 आणि 37. उत्तर आहे ऑप्शन सी 31 आणि 37. प्रश्न आठवा, 70 ते 90 पर्यंतच्या अशा कोणत्या मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या येते. 70 ते 90 मधील मूळ संख्या 71, 73, 79, 83, 89. अदलाबदल केल्यानंतर 17 मूळ संख्या आहे का. आहे. अदलाबदल केल्यानंतर 37 मूळ संख्या आहे. अदलाबदल केल्यानंतर 97 मूळ संख्या आहे.
अदलाबदल केल्यानंतर 38 मूळ संख्या आहे का नाही. अदलाबदल केल्यानंतर 98 मूळ संख्या आहे का नाही. म्हणजे 3 मूळ संख्या आहेत, 71, 73 आणि 79. म्हणून उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न 9. 40 ते 60 पर्यंतच्या अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली असता पुन्हा मूळ संख्या आहे ती. 40 ते 60. 41, 43, 47, 53, 59. अदलाबदल केल्यानंतर 14 मूळ संख्या नाही. अदलाबदल केल्यानंतर 34 मूळ संख्या नाही. अदलाबदल केल्यानंतर 74 मूळ संख्या नाही. अदलाबदल केल्यानंतर 35 मूळ संख्या नाही. अदलाबदल केल्यानंतर 95 मूळ संख्या नाही. म्हणजे एकही मूळ संख्या नाही. म्हणून उत्तर आहे ऑप्शन बी 0. आता आपण जोड मूळ संख्येवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला. पुढील पैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी 29, 31. प्रश्न दुसरा. पुढील पैकी जोड मूळ संख्यांची जोडी ओळखा. उत्तर आहे ऑप्शन ए 11 आणि 13. प्रश्न तिसरा. पुढील पैकी जोड मूळ संख्यांची जोडी नाही. उत्तर आहे ऑप्शन डी 55, 57. प्रश्न चौथा. पुढील पैकी जोड मूळ संख्यांची जोडी नाही. उत्तर आहे ऑप्शन सी 15, 17. आता आपण त्रिकोणी संख्येवर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला. 22 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. त्रिकोणी संख्या याचं सूत्र आहे त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2. पाया दिलेला आहे. हा पहिली संख्या असणार तर 22 गुणिले पुढील संख्या 23 भागिले 2. 2 नी भाग घालू. बेकबे बेकबे बेकबे. 11 गुणिले 23. 11 त्रिक 33 ला 3 आजचा 3. 11 दोन्ही 22. 22 आणि 3 25. 253. त्रिकोणी संख्या 253. उत्तर आहे ऑप्शन बी 253. प्रश्न दुसरा. 26 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. 26 गुणिले 27 भागिले 2. बेकबे बेकबे बेत्रिक 6. 13 गुणिले 27. 27 त्रिक 81 ला 1 आजचा 8. 27 एक 27 आणि 8 35. म्हणजे 351. उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न तिसरा. 50 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या शोधा. 50 गुणिले 51 भागिले 2. बेकबे बे 2 4 बे 5 10. 25 गुणिले 51. 25 एक 25 ला 5 आजचा 2. 25 5 सव्वाशे आणि 2 127 म्हणजे 1275. उत्तर आहे ऑप्शन ए 1275. प्रश्न चौथा. 66 ही त्रिकोणी संख्या असून त्या संख्येचा पाया शोधा. त्रिकोणी संख्याला 2 ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे किती येणार. बेस 12 2 आजचा 1 बेस 12 आणि 13 म्हणजे 132. याच्या जवळील पूर्ण वर्ग संख्या कुठला आहे ते बघू आपण. जे 121 अपूर्ण वर्ग संख्या आहे. याचं वर्गमूळ
किती येणार 11. 11 जे आहे ती पाया आहे, म्हणून उत्तर आहे ऑप्शन बी 11. प्रश्न 6. 120 नंतरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्येला 2 नी गुणाकार म्हणजे 240. याच्या जवळील पूर्ण वर्ग संख्या आहे 225. याचं वर्गमूळ काढू आपण 15. आणि 5वी त्रिकोणी संख्या म्हणलेत म्हणून अधिक 5 करावा लागेल आपल्याला. म्हणजे पाया जे आहे ते 20 घ्यावं लागेल. 20 गुणिले 21 भागिले 2. बे कबे शून्याला 0. 10 गुणिले 21 म्हणजे 210 हा त्रिकोणी संख्या आहे. उत्तर आहे ऑप्शन बी 210. प्रश्न 7. 210 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती? 210 गुणिले 2 म्हणजे 420. याच्या जवळील पूर्ण वर्ग संख्या जे आहे ते 400 आहे. याचा वर्गमूळ 20 येईल. आणि 6वी त्रिकोणी संख्या म्हणल्यामुळे अधिक 6 करावा लागेल. म्हणजे 26 ही पाया आहे. तर आपण त्रिकोणी संख्या काढू. 26 गुणिले 27 भागिले 2. बेत्रिक 6. 13 गुणिले 27 करू. 13 गुणिले 27. 27 त्रिक 81 ला 1 आजचा 8. 27 एका 27 आणि 8 35. 351. उत्तर आहे ऑप्शन सी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत, जे पोलीस भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.